काम करता मूर्तेचा. आता तुम्ही म्हणता पाऊस मूर्ते म्हणजे ते मूर्ते आम्ही मूर्ते बनवत होते पाषाणाची. कैलास पर्वतात नाव कोणाचा? शिवशंभू आणि नंदी. आणि कैलासाच्या पायथ्याशी नाव कोणाचा? नंदू. आणि आमचे जटा स्वामी. नंदूचा सगळा कल्ला या आमच्या जटा स्वामींमुळे. त्यांचो हात धरणारो अंतर्यात कोणत नाही. धरलंय तर मीच. पण माझा त्यांच्यामुळे चालला, त्याच्यामुळे मी त्यांच्या हाताकडे जाणे. माकाचा होय आता माका गावचा तर मी वगैरे त्यांच्या कित्या गजाली जाव. त्यांच्या गजाली जायला नको, कारण त्यांचं आधी पहिल्यापासून असत नुसतं. शेवटी कलाकार ना, कलाकारात काय एकच कला असता. फक्त आमचा विषय काय हा, जरा आम्ही पैसे थोडे जास्तीच घेतो. पैसे जास्ती घेतो पण समोरच्या भयाता देतो. म्हणा सगळे पैसे आम्ही सांगतील ते देतो. नाहीतर असे कलाकार किती जे मूर्ती आणि घडे येतं, पण जो तो आमकाच सोडून किती येतात समोरच्या सांगूचा. आणि आमचे जटा स्वामी जशा तशी तशीच्या तशी तुमका होईल तशी मूर्ती घडे. पण कसा सगळं विश्वास माझ्याकडे पडलो, कारण नंदू नंदू सगळ्यांचं बंधू. सगळं नंदू किती होतं, कारण नंदून काम दिल्याशिवाय आमचे स्वामी काम करणार. त्याच्यामुळे माझा जमता, कारण माझा आळे जमल्याशिवाय मी आता काम पुढे घेऊन जाणार. त्याच्यामुळे कोणाची तरी जाग घेता नाही. मी नंदू. इकडे तर जटा स्वामी असतात. पहिलं दर्शन माझाच होता. तडे कसा कुठे वरती ते असतात ते कोणते शिवा आणि नंदी. त्यांचं सोडून कुणाचं ते सांग. पुन्हा त्यांचं नाव घ्यायचं. काय आता फक्त सांग जटा कुठे. जटा तुमका होय का जटा स्वामी होय? प्रजापती विसरू नको. होय होय, पण तुम्ही आमच्याकडे येला आणि तू सेवक आहेस. हो, तुझ्याकडे आलो म्हणून काही विचार ना तसा ना. तुम्ही असा म्हणजे माझ्या स्वामी का आता तुम्ही जटा का? जटा स्वामी म्हणजे
बोला आणि तुम्ही ऐकता तसं नाही. मोठेपणा दिली तर मोठेपणा गाव माझं तसा म्हणजे तुझ्या स्वामींना मोठेपणा मोठेपणा. बघ ही माझी कन्या सती. पण सध्या का त्यांचा विचार नाही ना. तुम्ही चेटा विचारला आणि माका बाजू केलं ही माझी कन्या सती म्हणायला पण आता माका सती पण मला सांगत ना असा पत्ता घालायला. जटासोनी मूर्ती घडवितात. हो आम्हाला एक मूर्ती घडवायची आहे त्यासाठी आलोय. कुठं मिळतील ते? तुझ्याकडे जास्त बोलून उपयोग नाही ना. मूर्ती ते घडत तुम्ही नाव ऐका बरोबर येईल. संदेश हा हे जाऊन आणि लक्ष करावं. तसा नको. तसा सांगलाय तर तसे ऐकायचे नाही. त्याच्यासाठी तुला ठेवलंय. मग सर्व काही अपेक्षेप्रमाणे मिळेल. अपेक्षा भंग होणार नाही. फक्त मूर्ती जशीच्या तशी आम्हाला. त्याची काही काळजी करू नको. तू